गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर BCOMमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सी या विषयाचा पूर्ण सिलेबस आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपली अकाउंटची लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत ब्रँच अकाउंटिंग. ब्रँच अकाउंटिंगची डेटर्स मेथड आपली सुरू आहे आणि डेटर्स मेथडनुसार भरपूर प्रॉब्लेमची प्रॅक्टिस आपण केलेली आहे आणि आजच्या लेक्चरला देखील एक नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रॉब्लेम अतिशय महत्त्वाचा आहे कारण पॉईंटमध्ये फिगर दिलेली आहे, तर व्यवस्थित समजून घ्या. अशा अर्धवट अपूर्ण संख्येमध्ये जर प्रॉब्लेम आलेला असेल तर कसं आपण सोडवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम बघा. मेसर्स श्रेया ट्रेडर्स प्रवरानगर हॅज अ ब्रँच ॲट नांदेड. श्रेया ट्रेडर्स नावाचा व्यवसाय आहे ज्यांची ब्रँच आहे नांदेडला, म्हणजे श्रेया ट्रेडर्स हेड ऑफिस आहे आणि ब्रँच आहे नांदेड. आपण सगळ्यात अगोदर चेक करणार की हेड ऑफिसने ब्रँचला माल कसा पाठवलेला आहे आणि ते पाठवत असताना त्याच्यामध्ये प्रॉफिट इन्क्लूड आहे की नाही ते आपण चेक करणार. तर बघा, दी हेड ऑफिस इनवॉइसेस गुड्स टू ब्रँच ॲट कॉस्ट प्लस 33.33%. अंडरलाईन करा, ॲट कॉस्टने माल पाठवला आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट इन्क्लूड आहे 33.33%. मग प्रॉफिट जर आलेला असेल तर आपल्याला लोडिंग कॅल्क्युलेट करावी लागते आणि तो अपूर्ण संख्येमध्ये आलेला आहे, त्याची लोडिंग आपण कशी कॅल्क्युलेट करणार ते आजच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला समजणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेममध्ये कोणकोणते अकाउंट बनवायचे ते त्यांनी सांगितलेले बघा. प्रिपेअर नांदेड ब्रँच अकाउंट, ब्रँच डेटर्स अकाउंट आणि ब्रँच पेटी कॅश अकाउंट. 3 अकाउंट त्यांनी बनवायला सांगितले, तर आपण 3 अकाउंट बनवणार. नांदेड ब्रँच अकाउंट, पेटी कॅश अकाउंट आणि डेटर्स अकाउंट. आता सगळ्यात अगोदर आपली सोडवण्याची टेक्निक तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. सगळ्यात अगोदर आपण स्टॉक, डेटर्स आणि पेटी कॅश यांचे ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड करत असतो ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला. मग ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला आपण अगोदर ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड करूया. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. जेवढे ओपनिंग बॅलन्स दिले ते एका खाली एक लिहा. ओपनिंग बॅलन्स म्हणजे फक्त 1 एप्रिलचे. मग बघा, पहिला दिला ब्रँच स्टॉक, ब्रँच स्टॉक 1 एप्रिलचा बघायचा फक्त. 1/4 1,20,000. मग त्याची अमाऊंट आहे 1,20,000. स्टॉक नंतर डेटरचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे ब्रँच डेटर्स. मग 2 नंबर लिहा, ब्रँच डेटर्स. जेवढे ओपनिंग बॅलन्स दिलेले असतील तेवढे ओपनिंग बॅलन्सेस आपण अगोदर लिहिणार. ब्रँच डेटर्सची अमाऊंट आहे 30,000. आणि तिसरा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे ब्रँच पेटी कॅश. तिसरा ओपनिंग बॅलन्सेस लिहा, ब्रँच पेटी कॅश, ब्रँच पेटी कॅश. प्रत्येकाची ओपनिंग अमाऊंट आपण लिहिणार 1 एप्रिलची. पेटी कॅशची ओपनिंग अमाऊंट आहे 4,000. आता ओपनिंग बॅलन्स लिहिल्यानंतर हे अकाउंट जर आपण बनवलेले असतील तर त्या अकाउंटला जायचं आणि तिथं सुद्धा ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड करायचं. स्टॉक अकाउंट नाही आहे, स्टॉक अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स रेकॉर्ड करण्याची गरज नाही, परंतु डेटर्स आणि पेटी कॅश अकाउंट बनवलेलं आहे. मग डेटर्स अकाउंट आणि पेटी कॅश अकाउंटला जा आणि त्यांचे ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड करा. मग ओपनिंग बॅलन्सेस नेहमी डेबिटला रेकॉर्ड करतो आपण. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, पेटी कॅशचा लिहितो आहे आपण. मग पेटी कॅशचा ओपनिंग बॅलन्स आहे 4,000. मग पेटी कॅशचा ओपनिंग बॅलन्स आपण लिहूया 4,000. त्याच्यानंतर डेटरचा सुद्धा ओपनिंग बॅलन्सेस परत त्याच्या अकाउंटला लिहा. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि डेटरचा ओपनिंग बॅलन्स आहे 30,000. म्हणजे ब्रँच अकाउंटला एकदा ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड झाल्यानंतर ते ओपनिंग बॅलन्स त्यांच्या अकाउंटला सुद्धा रेकॉर्ड करायचे. आता ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरी स्टेप आहे, जेवढे ओपनिंग बॅलन्सेस ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड झालेले असतील तेवढेच क्लोजिंग बॅलन्सेस ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड करा. वरती 5-6 लाईन सोडा आणि लिहा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. क्लोजिंग बॅलन्स आपण कॅरीड डाऊन नावाने लिहिणार आणि हे तिन्ही एका खाली एक लिहा. जेवढे ओपनिंग तेवढे क्लोजिंग लिहिले पाहिजे. मग पहिला ब्रँच स्टॉक एका खाली एक लिहा, ब्रँच स्टॉक. दुसरा आहे ब्रँच डेटर्स आणि तिसरा आहे ब्रँच पेटी कॅश, ब्रँच पेटी कॅश. मग ब्रँच पेटी कॅश असे 3 लिहिले. आता तिघांपैकी क्लोजिंग बॅलन्स कोणकोणते खाली बघा, चेक करा. 31 मार्चचा इथं फक्त एकच दिला, ब्रँच स्टॉक 31 मार्च 2024 1,32,000. फक्त स्टॉकचा क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे. मग स्टॉकच्या समोर लिहा 1,32,000. याचा अर्थ डेटर्स आणि पेटी कॅशचे क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले नाही. मग डेटर्स आणि पेटी कॅशचे क्लोजिंग बॅलन्स आपण शोधणार त्यांचे अकाउंट क्लोज केल्यानंतर. मग आता जेव्हा आपण क्लोज करू तेव्हा आपण ते बघूया. ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस रेकॉर्ड झाले. आता रेग्युलर प्रॉब्लेम सोडवा. मग सगळ्यात अगोदर गुड्सचे ट्रान्झॅक्शन असतात, गुड्स सेंड टू ब्रँच. ब्रँचकडे वस्तू जर आल्या
तर ब्रँच अकाउंटला डेबिटला लिहायचं आणि ब्रँचकडून वस्तू रिटर्न गेल्या तर क्रेडिटला लिहायचं, एवढंच करा. मग ब्रँच गुड्स सेंड टू ब्रँच, टू ब्रँच, ब्रँचला माल पाठवलेला आहे 4,20,000 म्हणजे वस्तू ब्रँचकडे आलेले आहे, डेबिटला रेकॉर्ड करा गुड्स सेंड टू ब्रँच. टू गुड्स सेंड टू ब्रँच, जेव्हा जेव्हा ब्रँचकडे माल येणार डेबिटला लिहा. अमाऊंट आहे 4,20,000. प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवरच दिसत आहे. एकच इफेक्ट करायचा झाला. त्याच्यानंतर बघा आता परत गुड्सचं ट्रान्झॅक्शन आहे, परंतु रिटर्न टू हेड ऑफिस. गुड्स रिटर्न झाले कुणाला? हेड ऑफिसला. आता ब्रँचने वस्तू परत केल्या म्हणजे ब्रँचकडून माल जात आहे, ब्रँचकडे माल आला तर डेबिटला लिहायचा, ब्रँचकडून माल गेला तर क्रेडिटला लिहायचा. मग आता क्रेडिटला लिहा बाय गुड्स सेंड टू ब्रँच. आपण नेहमी गुड्स सेंड टू ब्रँच हा शब्द लिहिणार, गुड्स सेंड टू ब्रँच. फक्त कंसामध्ये लिहा रिटर्न, कंसामध्ये लिहा रिटर्न. आणि कितीचा माल परत केला बघा हेड ऑफिसला? 36,000. अमाऊंट लिहा 36,000. एकच इफेक्ट करायचा, माल आला तर ब्रँच अकाउंटच्या डेबिटला गुड्स सेंड टू ब्रँच, माल रिटर्न केला तर ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला गुड्स सेंड टू ब्रँच. त्याच्यानंतर कॅश सेल, दोन प्रकारचे सेल असतात, कॅश सेल आणि क्रेडिट सेल. हे दोन्ही सेल आपण रेकॉर्ड करत असतो. कॅश सेलमुळे कॅश मिळणार आणि मिळालेली कॅश आपण लगेच इमिजिएटली हेड ऑफिसला पाठवणार. म्हणजे कॅश सेल जेव्हा जेव्हा प्रॉब्लेममध्ये येणार, कॅश सेल नेहमी ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला लिहा, कारण ती कॅश आपण हेड ऑफिसला इमिजिएटली पाठवणार आहोत. मग इकडे क्रेडिटला लिहा बाय कॅश सेल, बाय कॅश सेल्स. मग कॅश सेलची अमाऊंट दिलेली आहे 66,000. अमाऊंट लिहा 66,000. एकच इफेक्ट करा कारण कॅश अकाउंट आपल्याकडे नाही. मग जेव्हा जेव्हा कॅश सेल प्रॉब्लेममध्ये येणार फक्त ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश सेल असं लिहू शकता तुम्ही. आता कॅश सेल झाल्यानंतर क्रेडिट सेल आहे बघा खाली, तो पण लगेच लिहून टाका. क्रेडिट सेलमुळे कॅश येत नाही आणि कॅश येत नसेल तर आपण ती पाठवणार पण नाही कारण कॅशच येत नाही. तर बरेच विद्यार्थी क्रेडिट सेल पण इथं लिहितात. ब्रँच अकाउंटला फक्त कॅश सेल लिहायचा कारण आपल्याला ती कॅश पाठवायची आहे. क्रेडिट सेल जर प्रॉब्लेममध्ये दिला तर क्रेडिट सेलचा संबंध फक्त डेटर्स अकाउंटसोबत आहे. फक्त आणि फक्त क्रेडिट सेल डेटर्स अकाउंटला रेकॉर्ड करा, ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड करू नका. मग कुठे रेकॉर्ड करायचं? तर क्रेडिट सेलमुळे डेटरचा बॅलन्स वाढणार आहे. क्रेडिट सेल नेहमी डेटर्स अकाउंटच्या डेबिटला लिहितात. मग डेटर्स अकाउंटच्या डेबिटला टू क्रेडिट सेल आणि क्रेडिट सेलची अमाऊंट इथं दिलेली आहे बघा 3 लाख. क्रेडिट सेलची अमाऊंट किती दिलेली आहे? 3 लाख. एकदाच इफेक्ट करा. कॅश सेल ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा बाय कॅश सेल आणि क्रेडिट सेल असेल तर डेटर्स अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा. दोन्ही सेल रेकॉर्ड झाले. परत प्रॉब्लेममध्ये या. कॅश सेल नंतर डिस्काउंट. 3 खर्च असे आहे जे फक्त आणि फक्त डेटर्सशी संबंधित आहे आणि ते फक्त डेटर्स अकाउंटला लिहावे लागतात. कोणते 3 खर्च? डिस्काउंट अलाउड, अलाउन्सेस टू कस्टमर आणि बॅड डेट्स रिटर्न ऑफ. या 3 पैकी जेवढे प्रॉब्लेममध्ये आले तेवढे डेटर्स अकाउंटच्या कुठे लिहायचे? क्रेडिटला लिहायचे. वरती 1-2 लाईन सोडा आणि मग लिहा बाय. पहिला आला डिस्काउंट अलाउड, मग पहिला लिहा डिस्काउंट अलाउड, डिस्काउंट अलाउड. हे 3 खर्च फक्त आणि फक्त डेटर्स अकाउंटला लिहितात क्रेडिट साईडला. डिस्काउंट अलाउडची अमाऊंट आहे 9,000. त्याच्यानंतर बॅड डेटसुद्धा हा डेटर्सलाच लिहितात बाय बॅड डेट्स रिटर्न ऑफ, बाय बॅड डेट्स रिटर्न ऑफ. आणि बॅड डेट्स रिटर्न ऑफची अमाऊंट आहे, बॅड डेट्स रिटर्न ऑफची अमाऊंट आहे 6,000. 2 खर्च झाले, डिस्काउंट अलाउड आणि बॅड डेट्स. तिसरा आहे अलाउन्सेस टू कस्टमर. चेक करा खाली कुठे आहे का अलाउन्सेस टू कस्टमर? नाही. म्हणजे या 3 पैकी 2च आले होते प्रॉब्लेममध्ये. हे 3 खर्च लक्षात ठेवा फक्त आणि फक्त ब्रँच डेटर्सशी संबंधित आहे. डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहा एकदाच. आणि या व्यतिरिक्त जेवढे पण खर्च येतील ते फक्त ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड करायचे. मग डिस्काउंट अलाउड झालं, बॅड डेट्स झालं. आता गुड्स रिटर्न फ्रॉम डेटर्स. डेटर्स म्हणजे कस्टमरकडून माल परत आला. बरेच वेळेस प्रत्येक वेळेस हा प्रॉब्लेममध्ये ट्रान्झॅक्शन असणार. जेव्हा जेव्हा कस्टमरकडून माल परत येणार तो फक्त आणि फक्त डेटर्स अकाउंटला रेकॉर्ड करा, बाकी कुठेच रेकॉर्ड करू नका. मग डेटर्स अकाउंटला रेकॉर्ड करा बाय. कुठे रेकॉर्ड करायचं? तर गुड्स रिटर्न आल्यामुळे डेटरचा बॅलन्स कमी होणार. डेटर्स अकाउंटच्या नेहमी क्रेडिटला वरती जागा सोडली आपण बाय गुड्स रिटर्न, बाय गुड्स रिटर्न. सेल्स रिटर्न ज्याला म्हणतो आपण. मग गुड्स रिटर्न किती आले कस्टमरकडून? 3,000. डायरेक्ट इथे लिहा 3,000 आणि दुसरा इफेक्ट करू नका. जेव्हा जेव्हा डेटर्सकडून माल परत येणार फक्त डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहा गुड्स रिटर्न 3,000. त्याच्यानंतर कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स. डेटर्सकडून पैसे मिळाले यालाच आपण कलेक्शन म्हणतो. डेटर्सकडून कॅश मिळाली किंवा डेटर्सकडून कलेक्शन झालं तर त्याचे 2 इफेक्ट करायचे. लिहून ठेवा त्याचे 2 इफेक्ट करायचे. पहिला इफेक्ट डेटर्स अकाउंटला दाखवा. डेटर्स अकाउंटला कुठे दाखवायचा? तर पहिले दाखवायचा तो
क्रेडिट साईडला, कारण डेटर्सकडून पैसे मिळाले म्हणजे डेटर्सचा बॅलन्स कमी होणार. मग इथे लिहा बाय क्रेडिट साईडला बाय कॅश कंसामध्ये त्याला आपण म्हणतो कलेक्शन. बाय कॅश कंसामध्ये कलेक्शन. किती पैसे मिळाले डेटर्सकडून? 2,40,000. अमाऊंट लिहा 2,40,000. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा डेटर्सकडून पैसे मिळतील दोन इफेक्ट करा. डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा बाय कॅश कलेक्शन, आणि दुसऱ्यांदा ती कॅश मिळाल्यानंतर आपण लगेच ब्रँचला पाठवणार म्हणजे क्रेडिटला लिहायचं, ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश कंसामध्ये कलेक्शन. आणि कलेक्शनची अमाऊंट आहे 2,40,000. मग लक्षात ठेवा हा ट्रान्झॅक्शन परीक्षेमध्ये जर आला तर दोन इफेक्ट करायचे. डेटर्सकडून पैसे मिळाले डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहा बाय कॅश कलेक्शन, आणि दुसरे ती पैसे आपण लगेच हेड ऑफिसला पाठवणार आहोत म्हणून ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला लिहा बाय कॅश कलेक्शन. दोन इफेक्ट. त्याच्यानंतर कॅश झालं, क्रेडिट सेल पण झालं. चेक रिसिव्ड फ्रॉम हेड ऑफिस फॉर एक्सपेन्सेस. हेड ऑफिसकडून चेक मिळाला कशासाठी? एक्सपेन्सेससाठी. आणि जेवढे एक्सपेन्सेस हेड ऑफिसकडून होतात ते सगळे एक्सपेन्सेस आपण ब्रँच अकाउंटच्या डेबिटला लिहितो. आणि याच्यासाठी कॅश मिळाली का चेक मिळाला? चेक मिळाला तर आपण लिहिणार टू बँक. डेबिटला लिहायचं नेहमी सगळे एक्सपेन्सेस डेबिटला. आणि एका खाली एक लिहा. पहिला आहे सॅलरीज. मग पहिला लिहा सॅलरीज. सॅलरीचा अमाऊंट आहे 24,000. मग सॅलरीची अमाऊंट लिहा 24,000. दुसरा खर्च आहे रेंट अँड टॅक्सेस. रेंट अँड टॅक्सेस. मग रेंट अँड टॅक्सेसची अमाऊंट लिहा 8,000. सगळे खर्च ब्रँच अकाउंटच्या डेबिटला एकदाच रेकॉर्ड करायचे. तिसरा आहे ॲडव्हर्टायझिंग. आणि ॲडव्हर्टायझिंगची अमाऊंट आहे 6,000. ॲडव्हर्टायझिंगची अमाऊंट आहे 10,000. प्रॉब्लेमवर व्यवस्थित लक्ष द्या. ॲडव्हर्टायझिंग आहे 10,000 एकदाच लिहायचे. 3 खर्च झाले. सगळे खर्च ब्रँच अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचे. याच्यानंतर पेटी कॅश ब्रँचला पेटी कॅश पाठवली, स्मॉल कॅश पाठवली, याचे सुद्धा दोन इफेक्ट करायचे. पहिलं ब्रँचकडे पेटी कॅश पाठवली म्हणजे पेटी कॅश अकाउंट आहे. जेव्हा जेव्हा कॅश येणार डेबिटला लिहा, कॅश जाणार क्रेडिटला लिहा. आता पेटी कॅश याला रेमिटन्स म्हणतो आपण, पाठवले. मग जेव्हा जेव्हा पेटी कॅश पाठवणार नेहमी पेटी कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहा. मग पेटी कॅश अकाउंटच्या डेबिटला टू कॅश कंसामध्ये रेमिटन्स. याला रेमिटन्स म्हणतो आपण. ती कॅश पाठवली त्यांनी. आणि कितीची कॅश पाठवली? 6,000. पेटी कॅश कितीची पाठवलेली आहे? 6,000. आता याचे दोन इफेक्ट करायचे. पेटी कॅश मिळाली म्हणून पेटी कॅश अकाउंटच्या डेबिटला, आणि दुसऱ्यांदा ती ब्रँचला पाठवली म्हणून ब्रँचच्या डेबिटला लिहा टू पेटी कॅश. किती? 6,000. म्हणजे जेव्हा जेव्हा पेटी कॅश येणार प्रॉब्लेममध्ये दोन इफेक्ट करायचे. पेटी कॅश अकाउंटच्या डेबिटला दाखवा आणि दुसऱ्यांदा ब्रँचला मिळाले म्हणून ब्रँच अकाउंटच्या डेबिटला दाखवा पेटी कॅश. दोन इफेक्ट करावे लागतील. आता ॲक्च्युअल पेटी एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय ब्रँच 7,000. ॲक्च्युअल पेटी एक्सपेन्सेस, पेटी म्हणजे स्मॉल एक्सपेन्सेस. मग स्मॉल एक्सपेन्सेस जेव्हा जेव्हा करणार ब्रँच तेव्हा त्याचा एकच इफेक्ट करायचा. पेटी कॅशचे दोन इफेक्ट करतात, पेटी एक्सपेन्सेसचे दोन इफेक्ट करत नाही. पेटी एक्सपेन्सेसचा एकच इफेक्ट करायचा. आणि पेटी एक्सपेन्सेस आपण पेटी कॅश अकाउंटला लिहिणार. पेटी एक्सपेन्सेसमुळे कॅश जाणार म्हणून नेहमी पेटी एक्सपेन्सेस जेव्हा जेव्हा प्रॉब्लेममध्ये येणार पेटी एक्सपेन्सेस पेटी कॅश अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचे आहे. मग क्रेडिट साईडला बाय पेटी एक्सपेन्सेस. आणि पेटी एक्सपेन्सेस इथं दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो 7,000. म्हणजे कन्फ्युजन लक्षात घ्या. पेटी कॅश आली तर दोन इफेक्ट करायचे. पेटी कॅश अकाउंटच्या डेबिटला, ब्रँच अकाउंटच्या डेबिटला. परंतु पेटी एक्सपेन्सेस आले तर एकच इफेक्ट करा पेटी कॅश अकाउंटच्या क्रेडिटला, कारण पेटी कॅश जाणार आहे. आणि लास्ट आहे स्टॉकचा क्लोजिंग बॅलन्स. तो ऑलरेडी आपण ब्रँच अकाउंटला लिहिलेला आहे 1,32,000. प्रॉब्लेम संपला. सगळी पोस्टिंग झाली. पोस्टिंग झाल्यानंतर आपण सोडवणार लोडिंग. मग वर्किंग नोट लिहा लोडिंग. सगळ्या पोस्टिंग झाल्यानंतर वर्किंग नोट सोडवायची लोडिंग. आणि लोडिंग सोडवताना अगोदर फॉर्म्युला तयार करायचा. फॉर्म्युला आहे इनवॉइस प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. आणि या फॉर्म्युल्यानुसार इनवॉइस प्राइस किंवा कॉस्ट प्राइस या दोघांपैकी एकाला 100 मानायचे. कशाला 100 मानायचं ते आपण अंडरलाईन करून घेतलेलं आहे. मग इथं बघा ब्रँचला माल कसा पाठवला? ॲट कॉस्ट. कसा पाठवला? ॲट कॉस्ट. जेव्हा जेव्हा ॲट कॉस्ट सांगितलं जाणार कॉस्टला 100 माना. ॲट इनवॉइस सांगितलं तर इनवॉइसला 100 माना. आणि प्रॉफिट म्हणजे ते पर्सेंटेज. प्रॉफिट किती दिला? 33.33%. मग प्रॉफिट लिहा 33.33%. मग टोटल करा 100 आणि 33.33%चं सिम्बॉल नका घेऊ. 100 आणि 33.33 किती झाले? 133.33. 133.33
33. इनवॉइस प्राईस आली 133.33. आता सूत्र तयार झालं, परंतु जर पॉईंट आला सूत्रामध्ये तर याला कन्वर्ट करून घ्या अपूर्ण संख्येमध्ये, फ्रॅक्शन फिगरमध्ये. मग फ्रॅक्शन फिगरमध्ये कसं कॅल्क्युलेट करायचं? प्रॉफिटला फक्त इनवॉइस प्राईसने भागायचं. असं कधी करायचं? अपूर्ण इनवॉइस प्राईस मिळाली, अपूर्ण संख्या, तर पॉईंटमध्ये मिळालं तर काय करायचं? पुढच्या ओळीवर प्रॉफिट भागिले इनवॉइस प्राईस असं करायचं. आणि प्रॉफिटला इनवॉइस प्राईसने भागा म्हणजे किती? प्रॉफिट किती? 33.33 भागिले इनवॉइस प्राईस किती? 133.33. मग याला आपण भागाकार द्यायचा. 33.33 एक, याला 33.33 एक, आणि याला कितीने भाग जातो? 4ने. म्हणजे उत्तर आलं 1/4. किती उत्तर आलं? अपूर्ण संख्येमध्ये 1/4. म्हणजे या पद्धतीने आपण सोडू शकतो विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने तुम्ही हे सोडवू शकता. तर हे आपण फक्त खोडलेलं आपण डिलीट करूया. तर 1/4 एवढं उत्तर आलं. कसं कन्वर्ट केलं तुम्हाला दाखवलं मी. 33.33 एक, याला 1ने भाग जातो आणि याला 4ने भाग दिलं की 133.33 उत्तर येतं. 1/4 उत्तर आलं. आता लोडिंग कॅल्क्युलेट करायची. मग पहिले आपण लोडिंग कॅल्क्युलेट करतो. पहिली लोडिंग ओपनिंग स्टॉक. पहिली लोडिंग कशावर काढतो आपण? ओपनिंग स्टॉक. आणि असं कधी करायचं? जर पॉईंटमध्ये आलेलं असेल तरच करायचं, नाही तर आपलं डायरेक्ट सूत्र लिहून डायरेक्ट सोडवा. ओपनिंग स्टॉकची अमाऊंट घ्या. ओपनिंग स्टॉकची अमाऊंट आहे 1,20,000. मग आपण काय करतो? अगोदर 20 एक अमाऊंट घेतो ओपनिंग स्टॉकची, त्याला इनवॉइस प्राईसने डिवाईड करतो. इनवॉइस प्राईस 133.33 नाही घ्यायची. किती आहे? डायरेक्ट 4. आणि गुणतो कशाने? आपण मल्टिप्लाय 1 प्रॉफिटने करतो. हे 4 जे आहे ना हे इनवॉइस प्राईस आहे, आणि 1 जे आहे ना हे तुमचा, 1 जो आहे ना हा तुमचा प्रॉफिट आहे. कारण हे बघा, प्रॉफिट भागिले इनवॉइस प्राईस. मग इनवॉइस प्राईस आपली 4 आली, प्रॉफिट 1 आला. 4ने भागा आणि गुणायचं 1ने. आता 1,20,000 भागिले 4, त्याचे भाग केले 4ने, काय भाग दिलं तर उत्तर येतं बघा कॅल्क्युलेटरवर करून 30,000. किती उत्तर आलं? 30,000. मग चला ओपनिंग स्टॉकची लगेच लोडिंग रेकॉर्ड करायची. लोडिंग कुठं रेकॉर्ड करतात? तर लोडिंग रेकॉर्ड करतात फक्त ब्रँच अकाउंटला. ओपनिंग स्टॉक डेबिटला असतो, लोडिंग जाणार क्रेडिटला. मग लोडिंगसाठी आपण शब्द लिहितो बाय स्टॉक रिझर्व. बाय स्टॉक रिझर्व आणि कंसामध्ये लोडिंग ऑन ओपनिंग स्टॉक. आणि लोडिंग आलेली आहे 30,000. एकदाच रेकॉर्ड करा. आता क्लोजिंग स्टॉकची लोडिंग काढा. क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला आहे, लोडिंग जाणार डेबिटला. डेबिटला लिहून ठेवू आपण. स्टॉकसाठी काय शब्द वापरतो आपण? स्टॉक रिझर्व. आणि कंसामध्ये लिहा लोडिंग ऑन क्लोजिंग स्टॉक. मग क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट बघा 1,32,000. मग चला प्रॉब्लेममध्ये वर्किंग नोट. दुसरी लोडिंग काढा क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट किती? 1,32,000. ज्याची लोडिंग काढताय त्याची अमाऊंट घ्या, भागायचं इनवॉइस प्राईसने. इनवॉइस प्राईस 133 नाही, किती? 4. आणि गुणायचं 1ने. 1 म्हणजे प्रॉफिट. 1ने नाही गुणलं तरी चालेल. मग डायरेक्ट 1,32,000 4ले 1,32,000 भागिले 4 करा. उत्तर आलं 33,000. किती उत्तर आलं? 33,000. मग लोडिंग आली 33,000. चला प्रॉब्लेममध्ये ब्रँच अकाउंटला. मग स्टॉक क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला आहे, लोडिंग आपण लिहून ठेवली डेबिटला. तर किती आलेलं आहे? 33,000. एकदाच लोडिंग रेकॉर्ड करायची. ओपनिंग स्टॉकची लोडिंग झाली, क्लोजिंग स्टॉकची लोडिंग झाली. तिसरी लोडिंग फक्त गुड्स सेंडचे ट्रान्झॅक्शन. मग डेबिटला चेक करा आणि क्रेडिटला चेक करा आणि त्यांची लोडिंग काढा. अगोदर डेबिट बघू आपण. गुड्स सेंड टू ट्रान्झॅक्शन किती आले? हा एक आला, एक गुड्स सेंड टू ब्रँच एकच आला. मग गुड्स सेंड टू ब्रँच डेबिटला आहे, लोडिंग जाणार क्रेडिटला. लिहून ठेवू आपण. मग इकडे लिहा बाय गुड्स सेंड टू ब्रँच. डेबिटला आता त्याची लोडिंग जाणार क्रेडिटला. कंसामध्ये लोडिंग किती अमाऊंट आहे? गुड्स सेंड टू ब्रँच 4,20,000. मग 4,20,000 वर लोडिंग काढायची. वर्किंग नोटमध्ये या. वर्किंग नोटमध्ये चौथी वर्किंग नोट, तिसरी गुड्स सेंड टू ब्रँच. किती होते गुड्स सेंड टू ब्रँच? अमाऊंट त्याची 4,20,000. फक्त इनवॉइस प्राईसने भागायचं. किती इनवॉइस प्राईस? 4. आणि प्रॉफिट 1ने गुणायचं. मग 4,20,000 भागिले 4. लोडिंग आली 1,05,000. किती लोडिंग आली?
1,05,000 म्हणजे गुड्स सेंड टू ब्रँच 4,20,000 होते डेबिटला, त्याची लोडिंग आली 1,05,000. चला प्रॉब्लेममध्ये, मग प्रॉब्लेममध्ये जाऊ. 4,20,000ची लोडिंग 1,05,000, मग हे डेबिटला आहे, आपण क्रेडिटला लिहून ठेवलं लोडिंग, त्याची अमाऊंट लिहा 1,05,000. लोडिंग आपली झाली. अजून गुड्स सेंड टू ब्रँच आहे का डेबिटला? नाही. आता क्रेडिटला चेक करा गुड्स सेंड टू ब्रँच किती आले. हा एक आहे बघा गुड्स सेंड टू ब्रँच 1. अजून आहे का? तुम्ही म्हणणार सर आहे, हा लोडिंगचा आहे आत्ता लिहिलेला. ओरिजिनल गुड्स सेंड टू ब्रँच फक्त एकच आहे. मग बघा हा क्रेडिटला आहे, याची लोडिंग कुठे जाणार? डेबिटला. मग आपण डेबिटला लिहून ठेवूया, याची लोडिंग जाणार डेबिटला टू गुड्स सेंड टू ब्रँच आणि कंसामध्ये लिहा लोडिंग. कंसामध्ये लिहा लोडिंग. किती अमाऊंट आहे? 36,000. चला प्रॉब्लेम वर्किंग नोटमध्ये 36,000 अमाऊंट आहे, लक्षात ठेवा. मग चौथी लोडिंग आपण इथं काढूया. गुड्स सेंड टू ब्रँच किती होती? अमाऊंट 36,000. भागायचं कशाने? इनवॉइस प्राईस. इनवॉइस प्राईस किती आहे? 4. आणि गुणायचं कशाने? प्रॉफिटने 1ने. मग 36,000 भागिले 4 गुणिले 1 किती आलं? उत्तर आलं 9,000. म्हणजे आपली लोडिंग किती आली? 9,000. चला ब्रँच अकाउंटला. मग ब्रँच अकाउंटला 36,000 क्रेडिटला होते, तर लोडिंग येणार डेबिटला किती आली होती? 9,000. मग लोडिंग लिहा 9,000. अजून गुड सेंड टू ब्रँच आहे का? नाही आहे, हा लोडिंगचा आहे. मग ओरिजिनल गुड सेंड टू ब्रँच 2 होते, 2 लोडिंग काढली. डेबिटचा गुड सेंड टू ब्रँच क्रेडिटला लोडिंग, क्रेडिटचा गुड सेंड टू ब्रँच त्याची लोडिंग डेबिटला, आणि ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉकची पण लोडिंग झाली. लोडिंग झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम संपला. अकाउंट क्लोज करा. अकाउंट क्लोज करताना ब्रँच अकाउंट अगोदर कधीच क्लोज करायचा नाही. अगोदर जे ॲडिशनल अकाउंट बनवले ते क्लोज करा. मग पेटी कॅश अकाउंट क्लोज करा. डेबिट साईड जास्त किती? 10,000. क्रेडिटला लिहा 10,000. 10,000 मधून 7,000 वजा होतील, डिफरन्स येणार 3,000. याला नाव द्या बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन कंसामध्ये बॅलन्सिंग फिगर. आणि हा क्लोजिंग बॅलन्स आपण शोधला पेटी कॅशचा किती? 3,000. लगेच ब्रँच अकाउंटला जायचं आणि पेटी कॅशच्या समोर त्याचा क्लोजिंग बॅलन्स लिहून टाका. किती आला? 3,000. कारण ते शोधण्यासाठीच ते अकाउंट बनवलेले आहेत. आता डेटरचं क्लोजिंग बॅलन्स शोधायचं. चला डेटर्स अकाउंटला. मग डेटर्स अकाउंट क्लोज करा. डेबिट साईड जास्त आहे 3,30,000. मग डेबिटला लिहा 3,30,000. क्रेडिटला लिहा 3,30,000. आणि डिफरन्स किती येतो आहे बघा. मग 3,30,000 मधून वजा करा क्रेडिटची टोटल. वजा 3,000 वजा 2,40,000 वजा 9,000 वजा 6,000. डिफरन्स आला 72,000. किती आला? 72,000. आता याला नाव द्यायचं. या डेटरचं क्लोजिंग बॅलन्स आहे, मग याला नाव द्या बाय बॅलन्स कॅरीड डाऊन बॅलन्सिंग फिगर. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन बॅलन्सिंग फिगर. डेटर्स अकाउंट्समध्ये सुद्धा आपण डेटरचा क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट केलेला आहे आणि डेटरचा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला मिळाला 72,000. आता हा क्लोजिंग बॅलन्स ब्रँच अकाउंटला जा आणि डेटर्स अकाउंटच्या समोर रेकॉर्ड करा. मग डेटर्स अकाउंटच्या समोर क्लोजिंग बॅलन्स 72,000. संपलं. म्हणजे पेटी कॅशला जो क्लोजिंग बॅलन्स शोधला तो ब्रँच अकाउंटला लिहिला. त्याच्यानंतर डेटर्सला जो क्लोजिंग बॅलन्स शोधला तो इथं क्लोजिंगला आपण लिहिला. म्हणजे दोघांचे क्लोजिंग बॅलन्स माहीत नव्हते, आता दोघांचे क्लोजिंग बॅलन्स माहीत झाले. दोन्ही अकाउंट क्लोज झाले. आता ब्रँच अकाउंट क्लोज करा. मग ब्रँच अकाउंट क्लोज करताना विद्यार्थी मित्रांनो आपली क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे. मग क्रेडिट साईडची टोटल किती येते बघा. कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे. मग क्रेडिट साईडची टोटल जर केली तर पहिले आहे 36,000 प्लस 66,000 प्लस 2,40,000 प्लस 30,000 1,05,000 त्याच्यानंतर 1,32,000 72,000. सगळ्यांची टोटल करायची 3,000. टोटल आली 6,84,000. मग क्रेडिट साईडची टोटल 6,84,000. सेम टोटल डेबिटला लिहा 6,84,000. परंतु डेबिटची टोटल काही 6,84,000 नाही आहे. मग 6,84,000 मधून एवढे अमाऊंट वजा करा ज्या डेबिटला आलेले आहे. मग 6,84,000 वजा 1,20,000 वजा 30,000 वजा 4,000 वजा 4,20,000 वजा 24,000 त्याच्यानंतर वजा 8,000
वजा 10,000, 6,000, जितके अमाऊंट आहे तेवढ्या वजा करा, 33,000 आणि 9,000. फरक आला, डिफरन्स आला 20,000. याला नाव द्या इकडे 20,000. डेबिटला जेव्हा जेव्हा डिफरन्स येणार तेव्हा त्याला आपण म्हणणार नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन कंसामध्ये बॅलन्सिंग फिगर. आणि ब्रँचचा नेट प्रॉफिट आपण फाइंड आउट केला 20,000. कोणती ब्रँच? नांदेड ब्रांच. तर या पद्धतीने आपण ब्रँचचा नेट प्रॉफिट फाइंड आउट केला 20,000. आजचा प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा होता. पॉईंटमध्ये वस्तू पाठवल्या, प्रॉफिटची मार्जिन दिली, तर लोडिंग कशी कॅल्क्युलेट करायची मी तुम्हाला शिकवली. लोडिंग कॅल्क्युलेट करत असताना आपलं सूत्र लिहायचा. सूत्रानुसार जर पॉईंट आलं तर मग पुढे असं करायचं, प्रॉफिट भागिले इनवॉइस प्राईस. मग प्रॉफिटला इनवॉइस प्राईसने भागा आणि त्याला कन्वर्ट करा अपूर्ण संख्येमध्ये. मग इनवॉइस प्राईस आली याला 33.33ला 133.33ने भाग दिला तर याला 1 आणि हा 4 भाग दिल्यानंतर मग याला बघा 33.33 गुणिले 4 केलं तर एवढंच उत्तर तुमचं येणार. म्हणजे 4 आहे इनवॉइस प्राईस आणि 1 आहे प्रॉफिट. या पद्धतीने मग प्रत्येक वेळेस 4ने भागा आणि 1ने गुणा, 4ने भागा आणि 1ने गुणा, 4ने भागा आणि 1ने गुणा. या पद्धतीने तुम्ही लोडिंग काढू शकतात. आय होप तुम्हाला प्रॉब्लेम समजलेला असेल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त चॅनल हा शेअर करा. पुढच्या लेक्चरला परत ब्रँच अकाउंटची नवीन मेथडची आपण प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करूया. थँक्यू.